इयत्ता 10वी गणित भाग 2 म्हणजे मॅथ्स पार्ट 2 यातील ट्रिग्नोमेट्री म्हणजे त्रिकोणमिती या प्रकरणाचा आजचा आपला हा चौथा व्हिडिओ आहे. आपण यापूर्वी 6.1 सुरू केला आहे. त्यामध्ये आपलं पहिलं, दुसरं आणि चौथं, पाचवं गणित यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे. परंतु तिसरं गणित राहिलेलं होतं. ऍक्च्युअली ते तुम्हाला सोडवता येणार आहे, परंतु तरी सुद्धा या व्हिडिओमध्ये मी आधी तुम्हाला ते कसं सॉल्व्ह करायचंय याची थोडीशी माहिती देते आणि मग तुम्ही ते गणित सॉल्व्ह करा. किंवा जर केलं असेल सॉल्व्ह तर तुम्ही किती राईट किती रॉंग आहे हे याच्यावरनं चेक करू शकता. तुमचं चूक किती बरोबर किती आहे, कुठे काही प्रॉब्लेम आलाय का हे तुम्ही इथे चेक करू शकता. उदाहरण पहा काय आहे. कॉट थिटा बरोबर 40/9 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कोसेक थिटा अँड साइन थिटा. म्हणजे कॉट थिटा बरोबर 40/9 आहे, तर आपल्याला कोसेक थिटा आणि साइन थिटा यांच्या किमती काढायच्या आहेत. नेहमीच्याच पद्धतीनं आपण या वरच्या 2 उदाहरणांमध्ये आणि खालच्या पण एका उदाहरणामध्ये आपण काय केलेलं आहे, तर इथे सुद्धा आकृती काढून गणित सोडवलेलं आहे. म्हणजेच अगोदर एक काटकोन त्रिकोण काढलेला आहे आणि काटकोन त्रिकोणामध्ये एक काटकोन आहे आणि एक थिटा कोन घेतलेला आहे. कॉट थिटा म्हणजेच काय, तर कॉट थिटा म्हणजे कोणालगतची बाजू भागिले कोणासमोरची बाजू हे गुणोत्तर आहे. बरोबर की नाही. मग कॉट थिटा बरोबर जर तुम्हाला 40/9 दिलेला आहे, आपण फिगर काढणार आहोत एक. याच्यामध्ये पी हा राईट अँगल घेतलेला आहे आणि सीच्या तिथे आपण थिटा घेतलेला आहे. बरोबर. मग आता कॉट गुणोत्तर काय येणार आहे, तर ऍडजसेंट साइड ऑफ थिटा म्हणजे थिटाच्या लगतची बाजू अपॉन अपोजिट साइड ऑफ थिटा म्हणजे थिटाच्या समोरची बाजू. मीन्स ऍडजसेंट साइड किंवा लगतची बाजू बीसी आहे आणि समोरची बाजू एबी आहे किंवा अपोजिट साइड एबी आहे. मी या पद्धतीनं आपलं गुणोत्तर येतं. ऍक्च्युली हे गुणोत्तर जे आहे 40/9 आपलं आलेलं गुणोत्तर आकृतीनुसार आहे BC/AB. बरोबर. दॅट इज BC इज इक्वल टू 40 अँड AB इज इक्वल टू 9. परंतु हे गुणोत्तर आहे आणि म्हणून आपण BC बरोबर 40K आणि AB बरोबर 9K असं लिहितो. कारण 40 आणि 9 ह्या ज्या दोन्ही संख्या आहेत या गुणोत्तराच्या रूपात मांडल्यात आणि या गुणोत्तराची समानपट जर आपण K मानली, let the common multiple of this ratio is K and therefore BC is equal to 40K and AB is equal to 9K. या पद्धतीनं सोडवतो आणि त्याच्यानंतर तुम्ही AC फाइंड करू शकता बाय पायथागोरस थेरम. AC² इज इक्वल टू AB² प्लस BC². ओके. मग AB² आहे तुमचा 9K, सो 81K वर्ग, 40K दॅट इज 1600K वर्ग. अशा पद्धतीनं तुम्हाला 1681K वर्ग मिळेल आणि मग AC इज इक्वल टू तुम्हाला आपोआपच 41K असं मिळणार आहे. येते लक्षामध्ये, म्हणजे 41K असं मिळणार आहे. BC आहे तुमचं 40K. बरोबर. AB तुमचा 9K आहे आणि याच्यानुसार मग तुम्ही कोसेक थिटा, साइन थिटा याच्या व्यतिरिक्त सुद्धा वेगळं काही विचारलं, समजा कॉस थिटा विचारलं, टॅन थिटा विचारलं, सेक थिटा विचारलं, तर या सगळ्या गुणोत्तरांची किंमत केवळ तुम्हाला या 3 किमती जर माहिती असतील बाजूंच्या तर तुम्ही फाइंड करू शकताय. मग तुम्ही तुमच्या मनानं इथं फक्त कोसेक आणि साइन विचारलाय तर तुम्ही तुमच्या मनाने इथे वाढवा. येते लक्षामध्ये की सेक थिटा फाइंड करा. ओके. कॉस थिटा फाइंड करा. आपली गुणोत्तर 6 आहेत. 1 2 3 4 5. एक गुणोत्तर कोणतं राहिले पहा. साइन झालंय, कॉस झालंय, टॅन झालंय का, नाही. सो टॅन पण घेऊन टाका आणि अशा पद्धतीने तुम्ही सगळी गुणोत्तरं शोधू शकता. येते लक्षामध्ये. आणि आता तुम्ही सॉल्व्ह करा. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला हे कळालंय की नाही हे सुद्धा कळेल. आता पहा 6वं उदाहरण आपण घेणार आहोत. 6व्या उदाहरणामध्ये 12 गणित आहेत. येते लक्षामध्ये. आणि ही सगळी गणितं जी आहेत ही प्रूव्ह दॅट म्हणजे सिद्ध करा या स्वरूपातली आहेत. आणि ही गणितं खूप सोपी आहेत. फक्त तुम्हाला ते 3 फॉर्म्युले माहिती असते पाहिजेच. म्हणजे 3 त्रिकोणमितीय ज्या नित्य समानता आहेत त्यांचे फॉर्म्युले पाठ असतील आणि साधे साधे जे आपण फॉर्म्युले पाहिलेले आहेत, साधी जी सूत्र आहेत की टॅन थिटा बरोबर साइन भागिले कॉस, साइन थिटा बरोबर काय, तर 1/2 कोसेक थिटा म्हणजेच कोसेक थिटा बरोबर 1/2 साइन थिटा, या पद्धतीची ही जी फॉर्म्युले आपण यापूर्वी पाहिलेले आहेत ते जर तुमच्या लक्षात असतील तर तुम्हाला हे अगदी छान समजणार आहे. ओके. पहिलं उदाहरण आहे प्रूव्ह दॅट, सिद्ध करा.
साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. आता याची डावी बाजू बघा काय, डावी बाजू दॅट इज LHS इज इक्वल टू ही आहे असंच लिहिलंय मी. ओके, आता इथं जर पाहिलं तर या कॉस थिटाला छेद नाहीये, सो मी एक घेतला. दोनही अपूर्णांकांचा, या अपूर्णांकाचा छेद इथे काय आहे, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा, इकडे छेद नाहीये, एक आहे. दोन्हीचा छेद समान करून घेऊया. ओके, म्हणजे मला मी इथं काय लिहिणार आहे, कॉस थिटा. याचा अर्थ काय होतो, या कॉस थिटाने अंश आणि छेदाला गुणा, हा एक मी इकडे लिहिलाय, या एकाचा अर्थ होतो याने अंश आणि छेदाला गुणा. एकनं मल्टिप्लाय केले नाही तरी चालेल, सो मी आहे असंच लिहिलंय. कॉसनं मल्टिप्लाय केले पहा, कॉस थिटा इंटू कॉस थिटा दॅट इज कॉस स्क्वेअर थिटा, किंवा मल्टिप्लाय नुसतं लिहिलेलं आहे कॉस थिटा. ओके, पुढची स्टेप काय येणार आहे पहा, साइन स्क्वेअर थिटा कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा. ओके, छेद समान झालाय, सो छेद समान आहे असंच लिहिला. ओके, आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ही आहे त्रिकोणमितीय नित्य समानता, बरोबर. आणि मग साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू तुम्हाला चांगली माहितीये काय आहे, एक. सो ती एक किंमत इथं घातली अपॉन कॉस थिटा. हे काय आहे, कारण. अरे लक्षात, म्हणजेच 1 अपॉन कॉस थिटा, पण 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय, सेक थिटा. आणि सेक थिटा ही काय आहे, उजवी बाजू आहे. RHS आहे पहा, RHS काय आहे, सेक थिटा आहे, बरोबर की नाही. आणि ही आपल्याला मिळालेली आहे, आणि म्हणून तुम्ही काय म्हणणार आहात, इज इक्वल टू RHS. देअरफॉर डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेली आहे. LHS इज इक्वल टू RHS, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. अँड देअरफॉर आपण एक्झाम्पल पूर्णपणे प्रूव्ह झालेलं आहे हे लिहिलंय. समजलंय का पहा सगळ्यांना. आता पुढचं उदाहरण जे आहे ते काय आहे पहा, कॉस स्क्वेअर थिटा इंटू ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू 1. ओके, आता इथे काय करावं लागेल याचा विचार आधी करायचा आहे. आपण या टॅनची किंमत घालू शकतो, इथं सिम्प्लिफाय नाही करता येणार, इथे करता येईल. ओके, मग टॅन स्क्वेअर थिटाची किंमत आपण घालू शकतो साइन अपॉन कॉस. ओके, आणि मग पुढे बघूया काय करायचंय ते. या गणितांचं फार टेन्शन नाही घ्यायचं, फक्त शांत चित्ताने सोडवत चालायचं. तुम्हाला बरोबर जे साध्य आहे ते मिळतं. मे बी तुमची मेथड थोडी वेगळी असेल तरी चालतंय, परंतु उत्तर मिळतं, फक्त मेथड शास्त्रशुद्ध असावी. ओके, कॉस स्क्वेअर थिटा इंटू ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, मग कॉस स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन मीन्स साइन अपॉन कॉस दॅट इज साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. ओके, इथपर्यंत कळालंय. आता पहा इथे काय आहे, या कॉस स्क्वेअर थिटाने कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचंय. ओके, कारण कंसाच्या बाहेर कॉस स्क्वेअर थिटा, मग करा मल्टिप्लाय. 1 ला मल्टिप्लाय केलं तर कॉस स्क्वेअर थिटा येईल. ओके, या कॉस स्क्वेअर थिटाने याला मल्टिप्लाय केलं, कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. आता याने याला मल्टिप्लाय केलं तर कॉस स्क्वेअर थिटा राहील. हे कॉस थिटा गेले, म्हणजे तुमचं काय राहणार आहे, साइन स्क्वेअर थिटा. बट कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. अँड देअरफॉर उजवी बाजू किंवा राईट हँड साइड 1 आहे आपली. ओके, मिळाली आहे. आणि म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू किंवा LHS इज इक्वल टू RHS आलेले. आता पहा आणखीन एक मेथड सांगते. काही मुलं असंही म्हणतील की मॅडम आम्ही इथूनच छेद समान करतो, काय प्रॉब्लेम येईल का? नाही येणार प्रॉब्लेम. आपण तिथंच छेद समान करून उदाहरण कसं सोडवायचंय ते सुद्धा घेऊया. पहा उत्तर तेच येतं, काहीही प्रॉब्लेम येत नाही. कॉस स्क्वेअर थिटा. ओके, मी इथं छेद समान करणार आहे. मला इथे छेद काय हवा, कॉस स्क्वेअर थिटा हवाय. सो अंश आणि छेदाला मी कॉस स्क्वेअर थिटाने गुणलंय. ओके, आणि हा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आहे असाच मांडलाय. पहा समजलंय का इथपर्यंत सगळ्यांना. ओके, आता छेद समान झालाय का? हो झालाय. म्हणजे आता तुम्ही काय करणार आहात, कॉस स्क्वेअर थिटा आहे असंच लिहाल. ओके, कंसामध्ये काय लिहाल, कॉस स्क्वेअर थिटा. छेद समान आहे म्हणजे अंशाची मी बेरीज करणार आहे. ओके, छेद काय आहे आपला, कॉस स्क्वेअर थिटा. ओके, ब्रॅकेट कम्प्लीट. आता ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी काय सांगताय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो 1 लिहूया त्याची किंमत, कॉस स्क्वेअर थिटा इंटू ह्याची किंमत काय घालणार आहे मी, 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. आता या कॉस स्क्वेअर थिटाला कॉस स्क्वेअर थिटा जाईल की नाही. ओके, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, 1. ओके, आणि हीच काय आहे,
राईट हँड साईड आहे. म्हणजेच LHS इज इक्वल टू RHS आलेला आहे. कॉस स्क्वेअर थिटा इंटू ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 इज प्रूव्ड. या मेथडनी जा फक्त शांत चित्ताने सोडवा. फॉर्म्युल्यांचा योग्य वापर करा. ओके. आता पहा तिसरं उदाहरण पहा काय आहे. इन स्क्वेअर रूट 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू सेक थिटा मायनस टॅन थिटा. ओके. आता स्क्वेअर रूट आहे. बरं, घाबरायचं नाही, शांत चित्ताने झालं. 1 मायनस साइन थिटा 1 प्लस साइन थिटा आहे. ओके. मग आता आपण असं करूया, अंश आणि छेदाला मायनस आहे ना इथे. ओके. मग 1 मायनस साइन थिटाने अंश आणि छेदाला गुणूया. तुम्ही मला का गुणलं? आपला छेद कॅन्सल होईल. पहा 1 प्लस साइन थिटाला जर मी 1 मायनस साइन थिटाने गुणलं तर 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा येईल आणि आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा इथे वापर करता येईल. 1 मायनस साइन थिटा जर अंशात आला तर 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग ह्या स्क्वेअरला हे स्क्वेअर रूट जाईल आणि 1 मायनस साइन थिटा शिल्लक राहील. म्हणजे अशा पद्धतीचं जे कॅल्क्युलेशन आहे हे आपल्या डोक्यात आपण ठेवायचंय आणि मग खालच्या स्टेपकडे यायचंय. ओके. मग आता डावी बाजू इन स्क्वेअर रूट 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. ओके. मी अंश आणि छेदाला पुन्हा एकदा 1 मायनस साइन थिटानं अंश आणि छेदाला गुणलंय. ओके. म्हणजे मला मिळालंय 1 मायनस साइन थिटा इंटू ए. सो छेद समान करण्याची गरज नाहीये. 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. सो ब्रॅकेट स्क्वेअर झाला, याचा वर्ग झाला. 1 प्लस साइन थिटा आणि 1 मायनस साइन थिटा आहे. म्हणजे इथं तुम्ही कोणत्या सूत्राचा वापर केलाय? A प्लस बी आणि A मायनस बी. A प्लस बी इंटू A मायनस बी जर असेल तर त्याचा विस्तार होतोय A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके. सो इथं तुम्हाला काय मिळणार आहे? A म्हणजे माझा 1 आहे आणि B म्हणजे माझा साइन थिटा आहे. सो 1 प्लस साइन थिटा अँड 1 मायनस साइन थिटा इज इक्वल टू 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. पहा मी बरोबर लिहिलंय का? हे तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी दिलेलं आहे. तुम्ही एक्झाममध्ये हे लिहिण्याची आवश्यकता नाहीये. येते लक्षात? फक्त फॉर्म्युला लिहायचा असेल तर लिहा. ओके. इथपर्यंत आलो आपण. आता हा जो 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे तो म्हणजे 1चा स्क्वेअर 1 आणि साइन स्क्वेअर थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा. ओके. आता 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा यांना पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीची आठवण आली? तर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मला काय हवंय? 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. सो साइन स्क्वेअर थिटाचं मी पक्षांतर करणार आहे, त्याला पलीकडे नेणार आहे. डाव्या बाजूचा कॉस वर्ग थिटा आहे असाच, उजव्या बाजूला मी लिहिलाय 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके. म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा याची किंमत मी कॉस स्क्वेअर थिटा ही घालू शकते आणि म्हणून मी कंसामध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू घातलेली आहे. आता पहा, हा पण स्क्वेअर आणि हा पण स्क्वेअर आहे. सो आपल्याला आता स्क्वेअर कॅन्सल स्क्वेअर रूट असं करता येईल. तुम्हाला असं वाटलं तर आपण इथे अजून एक स्टेप वाढवू शकतो. पहा कशा पद्धतीनं. 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. स्क्वेअर कॅन्सल्स स्क्वेअर रूट. सो वर्गाला वर्गमूळ घालवलं आणि मला मिळालंय 1 वजा साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजेच 1. आता पहा, हा कॉस थिटा जो छेद आहे तो या दोन्हीच आहे. म्हणजेच येईल काय? 1 छेद कॉस थिटा वजा साइन थिटा छेद कॉस थिटा. पण 1 छेद कॉस थिटा म्हणजे काय असतं? 1 छेद कॉस थिटा म्हणजे काय असतं? सी ची जोडी एस बरोबर म्हणजे सेक थिटा. आणि साइन थिटा भागिले कॉस थिटा म्हणजे काय असतं? आठवा? टॅन थिटा. म्हणजेच सेक थिटा मायनस टॅन थिटा आलंय. अरे पण हीच तर आपली उजवी बाजू आहे, किंवा हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. काय? सेक थिटा मायनस टॅन थिटा. आणि मग ते आपलं प्रूव्ह झालेलं आहे. सो सेक थिटा मायनस टॅन थिटा ही उजवी बाजू किंवा राईट हँड साइड तुम्हाला मिळालेली आहे. सो दॅट therefore LHS is equal to RHS and therefore तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता. हे सिद्ध झाले आणि छानपैकी त्याला चौकोन करा. आपलं उदाहरण संपलेलं आहे.
पहा चौथं उदाहरण काय आहे. चौथं उदाहरण असं आहे, सेक थिटा मायनस कॉस थिटा इंटू फर्स्ट ब्रॅकेट, दुसऱ्या कंसामध्ये आहे कॉट थिटा प्लस टॅन थिटा आणि त्याबरोबर आपल्याला टॅन थिटा गुणिले सेक थिटा हे सिद्ध करायचे. आलंय का लक्षात? पहा, म्हणजे आपल्याला सेक थिटा वजा कॉस थिटा गुणिले कॉट थिटा अधिक टॅन थिटा या दोन्ही कंसांचा गुणाकार बरोबर टॅन थिटा गुणिले सेक थिटा आहे हे दाखवायचे. ओके, बर. आता आपण आधी डावी बाजू लिहून घेऊया. लेफ्ट हँड साइड दॅट इज LHS लिहिली. पहा, सेक थिटा मायनस कॉस थिटा, सेकंड ब्रॅकेट कॉट थिटा प्लस टॅन थिटा. आता सेक म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे काय? 1/cos थिटा मायनस कॉस थिटा. ओके, कॉट म्हणजे काय? टॅन म्हणजे साईन भागिले कॉस, तर कॉट म्हणजे काय? कॉस भागिले साईन. पण इथे लिहायची गरज आहे का? आपल्याला कुठेतरी पुढे जाऊन टॅन लागणार आहे, सो तुम्ही लिहूच नका. मग कॉट थिटा अपॉन 1, ओके, प्लस 1/cot थिटा. का? तर टॅन थिटा म्हणजेच काय? कॉट थिटाचा इनव्हर्स आहे, किंवा कॉट थिटा म्हणजेच काय? टॅन थिटाचा इनव्हर्स आहे. ओके, आता आपण एक एक कंस सोडूया. या कंसामध्ये काय आहे ते एक छेद, इथे कॉस थिटा आहे, सो या दोन्हींचा छेद आपण कॉस थिटा करण्यासाठी इथं काय लिहिले कंसात? कॉस थिटा. ओके, 1/cos थिटा आणि इथं कॉस थिटानी मल्टिप्लाय केलं तर काय येईल? कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. आता इथे मी एक थोडीशी स्टेप खाल्लेली आहे, पण ती तुम्हाला कळणार आहे. पहा, 1 आता छेद समान होईल ना कॉस थिटानी मल्टिप्लाय केल्यावर. मग 1 मायनस कॉसनी ह्याला गुणलं म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा आलं, छेद समान झाला तो कॉस थिटा लिहिला. आलंय लक्षात? इथे पण तसंच करणार मी. या कॉट थिटानी याला मल्टिप्लाय केलं आलं कॉट स्क्वेअर थिटा, प्लस 1 आहे असंच. आता छेद समान झालाय सो कॉट थिटा लिहिला. ओके, आता 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय येईल सांगा? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. तुमची ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी फक्त इथं लिहा म्हणजे तुम्हाला कळेल. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं? 1. ओके, म्हणजे तुमची ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी तर काय सांगणार आहे की 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा. 1 वजा कॉस वर्ग थिटा बरोबर साइन वर्ग थिटा लिहिलाय. पहा, 1 वजा कॉस वर्ग थिटाच्या ऐवजी काय लिहिलेलं आहे? साइन वर्ग थिटा अपॉन कॉस थिटा. आता इथं कॉट थिटा प्लस 1, कॉट स्क्वेअर थिटा प्लस 1 यांना पाहिल्यानंतर तुम्हाला कोणती ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आठवते? पहा बरं, सी ची जोडी सी बरोबर असते इथे. हा, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीमध्ये म्हणजे काय असते? पहा, मी तुम्हाला तिन्ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी एकदा एक्सप्लेन करून सांगणार आहे. पहा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 यात काही शंका नाहीये, हे छान समजलेलं आहे तुम्हाला. तुमचा प्रॉब्लेम कुठे येतो माहितीये? इथे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा आणि इथं 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीमध्ये लक्षात ठेवायचं सी ची जोडी सी बरोबर लावायची. आणि इकडे 1 प्लस कॉट स्क्वेअर म्हणजे हे छोटं गुणोत्तर आहे, नाही दिसायला छोटं. 1 प्लस 3 अक्षरी आणि इकडे 5 अक्षरी गुणोत्तर आहे, म्हणजे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू मोठं गुणोत्तर म्हणजे अक्षरात मोठं कोसेक स्क्वेअर थिटा. हे लक्षात ठेवायचं टेक्निक आहे, याला काही शास्त्रीय आधार नाहीये कोणता. आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. मग हे बरोबर जमणार आहे, कारण कॉटला उलट केल्यावर तुम्हाला टॅन मिळतो आणि कोसेकचा जोडीदार कोसेक आल्यानंतर सेक आलाय तुमच्या बरोबर ना. कोसेक आणि सेक गुणोत्तर तुम्ही नंतर शिकलेला आहात, बरोबर आहे की नाही? मग सेक वर्ग थिटा. अशा पद्धतीनं एक लक्षात ठेवायचं टेक्निक आहे. फक्त इथं जम्बलिंग न होण्याशी मतलब आहे, ते लक्षात. हे तुम्ही प्रूव्ह केलेलं आहे, यात काही वाद नाही, तुम्हाला ते जमतंय. पण ऐन वेळेला तुमचं काही गडबडीमध्ये चुकू शकतं, सो लक्षात ठेवायचं एक टेक्निक. मी माझं सांगितलं, तुम्ही तुमच्या पद्धतीनं टेक्निक्स बनवा. ओके, आता 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा आहे. मी तुम्हाला काय सांगितलं की कोसेक स्क्वेअर थिटा हे मोठं गुणोत्तर आहे. मग सी ची जोडी सी बरोबर, मग 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मिळतं, बरोबर आहे. आता मला हवंय कॉट स्क्वेअर थिटा प्लस 1 म्हणजे काय येणार आहे? कोसेक स्क्वेअर थिटा. सो ते लिहिलं. किती सोपं आहे पहा, अपॉन कॉट थिटा. ओके, आता साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा मध्ये चेंज करू नका. कोसेक स्क्वेअर थिटा अपॉन कॉट थिटा आहे. कोसेक म्हणजे काय? तर 1/sin म्हणजे 1/sin वर्ग थिटा. कॉट थिटा म्हणजेच काय? तर आपण घेऊ शकतो 1/cot थिटा म्हणजे टॅन थिटा. बरोबर आहे, काही ते समजतंय का? पहा, 1/cot थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. ओके, आता इथं पहा, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा आहे इंटू हे आहे, बरोबर की नाही? मग आपण इथं या साइन वर्ग, कारण मल्टिप्लिकेशन आहे ना मध्ये,
मी या साइन स्क्वेअर थिटाला हा साइन स्क्वेअर थिटा घालू शकतो का? घालू शकतो. हा टॅन थिटा अंशात आहे, सो अंशातच राहणार आहे पहा. आणि हा कॉस थिटा छेदात. बरोबर, म्हणजे टॅन थिटा छेद कॉस थिटा आलं. बरोबर आहे. पण हा जो एक छेद कॉस थिटा आहे त्याच्याऐवजी आपल्याला काय हवंय? प्रूफमध्ये जे सिद्ध करायचे त्याच्यामध्ये सेक थिटा हवाय. बरोबर आहे का? मग मी एक छेद कॉस थिटा म्हणजे सेक थिटा लिहू शकते. आणि म्हणून मी काय केलं? एक छेद कॉस थिटा बरोबर सेक थिटा लिहिलं इंटू टॅन थिटा. आणि हीच तर काय आहे? उजवी बाजू. पहा बरं, सेक थिटा इंटू टॅन थिटा ही उजवी बाजू आहे का? टॅन थिटा इंटू सेक थिटा उजवी बाजू आहे. आणि मग अशा पद्धतीनं आपलं प्रूव्ह झालेलं आहे. समजते का पहा सगळ्यांना? पाचवं उदाहरण अतिशय सोपं. पहा काय? कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इंटू सेक थिटा. डावी बाजू किंवा LHS. बरोबर आहे, घेतली कॉट थिटा प्लस टॅन थिटा. आता कॉट म्हणजे काय? इथं तुम्हाला कोसेक आणि सेक पाहिजे, म्हणजे गुणोत्तर लिहिताना कशी लिहायची? साइन कॉसच्या बाबतीत लिहा. साइन कॉस सेक कोसेक याच्या अशा पद्धतीने लिहायचं. कॉट थिटा प्लस टॅन थिटा आहे. बरोबर. कॉट म्हणजे काय? टॅन म्हणजे माहितीये साइन भागिले कॉस. कॉट त्याला उलटा केल्यावर मिळतो, म्हणजे काय येईल? कॉस भागिले साइन. म्हणजेच कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता इथं छेद आहे साइन आणि इथे कॉस. सो या कॉसनी याला मल्टिप्लाय करा, या साइननी याला मल्टिप्लाय करा, म्हणजे दोन्ही अपूर्णांकाचे छेद काय होतील? समान. सो कॉस थिटानी मी अंश आणि छेदाला गुणते. कॉस थिटानी याला गुणलं म्हणजे कॉस थिटा इंटू कॉस थिटा अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता छेद समान झालाय पहा, लिहिला. कॉस थिटा इंटू कॉस थिटा दॅट इज कॉस स्क्वेअर थिटा आणि साइन थिटा इंटू साइन थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा. ओके. बट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आहे सांगा? 1. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. ती मी आता लिहित नाहीये, तुम्ही तुमच्या मनाने लिहायचंय. सो इथे येईल 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. पण लक्षात घ्या, आपल्याला जे साध्य करायचंय त्याच्यामध्ये कोसेक थिटा इंटू सेक थिटा आहे. मग आपण 1 अपॉन साइन थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा याची जर फोड पाडली तर तुम्हाला मिळेल काय? 1 अपॉन साइन थिटा म्हणजे कोसेक थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा. म्हणजे हेच तर साध्य आहे. म्हणजे सिद्धता सिद्ध करत असताना साध्याकडे पहा, म्हणजे तुमची सिद्धता बरोबर सिद्ध होईल. अशा पद्धतीनं आपल्याला उजवी बाजू मिळाली आहे. आणि मग कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इंटू सेक थिटा इज प्रूव्ड. हे सिद्ध झाले. समजले का पहा सगळ्यांना? आता पुढचं म्हणजे 6वं उदाहरण मी घेणार आहे. पहा 6वं उदाहरण काय आहे? 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. ओके. आता आपल्याला उजव्या बाजूला सेक थिटा प्लस टॅन थिटा हवाय. ओके. डावी बाजू तर दिलेली आहे. ठीक आहे, आपण डाव्या बाजूकडनं सोडवायला सुरुवात करणार आहोत. पहा 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. आता सेक म्हणजे येस आहे ना, म्हणजे 1 अपॉन कॉस. म्हणजे पहा इथं नीट लिहायचं फक्त 1 अपॉन कॉस थिटा मायनस टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस. झालं. ओके. आता इथं 1 अपॉन आता खालच्याचा विचार करा. काय आहे इथं? कॉस थिटा, इथं कॉस थिटा आहे. या दोन अपूर्णांकांची काय आहे? बेरीज किंवा वजाबाकी. इथं वजाचं साइन आहे. म्हणजेच कॉस थिटा हा छेद काय आहे? समान. अंशात काय राहील? 1 वजा साइन थिटा. लिहिलं. ओके. आता पहा बरं का, इथं मी थोडंसं एक्सप्लेन करते तुम्हाला. एक छेद, समजा मी उदाहरण घेतलंय 4/5. म्हणजेच काय रे? तर एकाला 4/5ने भागा असा त्याचा अर्थ होतो. 1 डिवायडेड बाय 4/5. ओके. मग ह्या भागिलेला जर मी गुणिले केलं तर मला पुढच्याला काय करायला लागेल? त्याचा गुणाकार व्यस्त घ्यावा लागतो. म्हणजेच काय मिळतं मला? 5/4. बरोबर. म्हणजे ह्याला मी उलट करणार आहे. सेम वेनं 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा या एकला ह्यानं डिव्हाइड करायचंय, म्हणजेच याच्या गुणाकार व्यस्तानं गुणायचंय. म्हणजेच कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. 1ला मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही. सो अशा पद्धतीनं लिहिलंय.
हे समजलंय का? पहा, सोपं आहे. ओके, आता कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा आलेलं आहे. आता मला जे साध्य हवंय त्याच्यामध्ये हवंय सेक थिटा प्लस टॅन थिटा. साध्य काय आहे? सेक थिटा प्लस टॅन थिटा, बरोबर आहे. आता माझं आलंय असं कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. सो आपण एक ट्राय करूया. आपण 1 प्लस साइन थिटानं अंश आणि छेदाला गुणूया. मग कॉस थिटा इंटू ब्रॅकेट 1 प्लस साइन थिटा, 1 मायनस साइन थिटा आणि 1 प्लस साइन थिटा आहे म्हणजे आपल्याला काय मिळेल पहा, 1 मायनस साइन थिटा आणि 1 प्लस साइन थिटा. जर दोन्हींचा गुणाकार केला तर तुम्हाला मिळेल काय? 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके, म्हणजेच काय हे ए वर्ग वजा बी वर्गाचं सूत्र आहे, बरोबर की नाही. म्हणजे इथे तुम्हाला कॉस स्क्वेअर थिटा मिळू शकणार आहे, बरोबर की नाही. आणि हा कॉस थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा हे आहे असंच आहे. ओके, आता ह्या कॉस थिटानं एकाला गुणा, कॉस थिटा आलं. कॉस थिटानं साइन थिटाला गुणा, कॉस थिटा इंटू साइन थिटा आलं अपॉन 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरली. म्हणजे आपण इथं काय वापरतोय पहा, 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे. ओके ना, ज्याऐवजी आपण काय लिहितोय कॉस स्क्वेअर थिटा. आपण का लिहिलंय? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. मग आता हा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाच आहे ना, त्याच्याऐवजी आपण काय लिहिलं कॉस स्क्वेअर थिटा. हे एक्सप्लेनेशन असणं गरजेचं काय, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. सो तुम्ही या स्टेप्स पण लिहायच्या सॉल्व्ह करताना, म्हणजे काय होईल, डोक्यामध्ये फिट बसून जाईल. ओके, आता पहा, आता हा कॉस थिटा प्लस इथपर्यंत समजलंय. ओके, आता हा कॉस थिटा आहे प्लस हा कंस आहे अपॉन कॉस स्क्वेअर थिटा आहे. म्हणजे या दोन्ही पदांचा छेद काय आहे, कॉस स्क्वेअर थिटा. सो आपण काय लिहिले पहा, कॉस थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा अपॉन कॉस वर्ग थिटा. ओके, आता यातला कॉस थिटा एका कॉस थिटाला गेला म्हणजे राहिलं 1 अपॉन कॉस थिटा. या कॉस थिटाला यातला एक कॉस थिटा गेला म्हणजे राहिला एक कॉस थिटा आणि वरचा साइन थिटा. हे असंच, बरोबर आहे. इथे लागलं तर मी तुम्हाला कॅन्सल करून दाखवते. वर्ग गेला, या कॉस थिटाला हा वर्ग गेला म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे आता इथे काय मिळेल पहा, 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय, सेक थिटा. साइन अपॉन कॉस म्हणजेच काय, टॅन थिटा. सेक थिटा प्लस टॅन थिटा हीच तर उजवी बाजू आहे, दॅट इज राईट हँड साइड. अँड देअरफोर, आणि अशा पद्धतीनं किंवा देअरफोर काय मिळणार आहे आपल्याला, 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा इज प्रूव्ड. अशा पद्धतीनं पूर्ण कंप्लीट लिहायचंय किंवा हे सिद्ध. येते का लक्षात? पहा, सगळ्यांना समजलंय का कशा पद्धतीनं गेलोय आपण. सेक थिटा मायनस टॅन थिटा होता, सेक म्हणजे 1 अपॉन कॉस, साइन अपॉन कॉस घेतलंय, छेद समानेच अंशाची वजाबाकी केली आहे. एखाद्या संख्येनं भागणं म्हणजे त्याच्या गुणाकार व्यस्तानं गुणणं. ओके, म्हणजे कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा आलंय. ओके, मग 1 मायनस साइन थिटा, कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा आलंय, इथपर्यंत आलोय. मग आता आपण काय करणार आहोत, अंश आणि छेदानं 1 प्लस साइन थिटानं मल्टिप्लाय करतोय. ओके, मग कॉस थिटा इंटू 1 प्लस साइन थिटा, 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. ह्या दोन्हीची जर मल्टिप्लिकेशन केली तर तुम्हाला आठवण येते ए मायनस बी ए प्लस बी ची. सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, 1 वजा साइन थिटा आणि 1 अधिक साइन थिटा, बरोबर आहे की नाही. या दोन कंसांचा गुणाकार जर केला तर तुम्हाला काय मिळणार आहे, 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके, कारण याचं एक्सप्लेनेशन आपण इथे केलेलं आहे. पहा, कॉस थिटा इंटू 1 प्लस साइन थिटा अंशात आहे असंच. आता ह्या कॉस थिटाने मल्टिप्लाय करा या दोन्ही पदांना. ओके, 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे, कॉस स्क्वेअर थिटा. ओके, आता कॉस थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. कॉस थिटाला कॉस थिटा गेला, इथं गेला म्हणजे इथं राहणार आहे 1 अपॉन कॉस थिटा, इथं साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन अपॉन कॉस दॅट इज टॅन थिटा आणि 1 अपॉन कॉस मी सेक थिटा, मी सेक थिटा प्लस टॅन थिटा. हे आपलं प्रूव्ह झालेलं आहे. ओके, पहा, ही 6 गणितं तुम्हाला समजलीत का? व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
याच व्हिडिओमध्ये आपण चौथं गणित एका वेगळ्या पद्धतीनं घेतलेलं आहे आणि तेच गणित मी आणखीन एका पद्धतीनं तुम्हाला शिकवणार आहे की जी पद्धत तुमच्या ह्या दोन्ही पद्धती सोप्याच आहेत, परंतु तरी पण तुम्ही जर एखादी वेगळी मेथड वापरली तरी पण तुमचं उत्तर येऊ शकतं, यावर तुमचा विश्वास बसावा याच्यासाठी मी ह्याही मेथडनी तुम्हाला सांगणार आहे. पहा, उदाहरण असं होतं, सेक थिटा मायनस कॉस थिटा इन फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेटमध्ये होतं कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू सेक थिटा आपल्याला सिद्ध करायचं होतं. ओके, मग आता आपण डावी बाजू प्रथम लिहून घेऊया. डावी बाजू काय आहे आपली? सेक थिटा मायनस कॉस थिटा, सेकंड ब्रॅकेटमध्ये आहे कॉट थिटा प्लस टॅन थिटा. इथपर्यंत समजलंय. आता सेक म्हणजे काय? तर सेक म्हणजे 1/cos थिटा मायनस कॉस थिटा. ओके, आपण 1 लिहिलं तरी चालेल, छेद 1 लिहा. ओके, आणि कॉट थिटा म्हणजे काय आहे? तर कॉस थिटा अपॉन साइन थिटा. ओके, टॅन थिटा म्हणजे काय आहे? तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, आता इथं कॉस थिटा आहे छेद, हे दोन अपूर्णांक आहेत, बरोबर की नाही? मग यांची बेरीज वजाबाकी करण्यासाठी छेद समान असणं गरजेचं आहे. सो इकडचा पण छेद कॉस थिटा असावा, ह्या एक याला मल्टिप्लाय केलं तरी चालेल. इथे सुद्धा पहा, या दोन अपूर्णांकांमध्ये छेद समान होण्यासाठी या अपूर्णांकाला मला कॉस थिटानं मल्टिप्लाय करावं लागेल, तर या अपूर्णांकाला मला साइन थिटानं मल्टिप्लाय करावं लागेल. सो आता पहा काय येईल, 1 into 1 दॅट इज 1 आणि 1 into cos थिटा मीन्स कॉस थिटा पहिल्या ब्रॅकेटमध्ये, वजा कॉस थिटानं कॉस थिटाला मल्टिप्लाय केलं काय येईल, कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. कळलंय? इकडे पहा, या कॉस थिटानं कॉस थिटाला मल्टिप्लाय केलं काय आलं, कॉस स्क्वेअर थिटा. या कॉस थिटानं साइन थिटाला मल्टिप्लाय केलं काय आलं, कॉस थिटा इंटू साइन थिटा. ओके, प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा दॅट इज साइन स्क्वेअर थिटा. ओके, साइन थिटानं या कॉस थिटाला मल्टिप्लाय केलं. आलंय का पहा. आता तुमच्या असं लक्षात येईल, पहिल्या कंसामध्ये कॉस थिटा दोन्ही अपूर्णांकाचा छेद काय आहे, समान आहे. सो अंशाची काय करूया आपण, वजाबाकी, 1 minus cos थिटा अपॉन cos थिटा. ओके, इकडे पहा, इकडे हे जे दोन अपूर्णांक आहेत त्याच्यामध्ये छेद समान आहे. आता साइन थिटा इंटू कॉस थिटा, साइन थिटा इंटू कॉस थिटा, सो नो प्रॉब्लेम. अंशाची आपण इथे काय आहे, बेरीज, सो बेरीज करूया. पहा, समजतंय का सगळ्यांना? ओके, आता तुमच्या असं लक्षात येईल की इथे साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा किंवा कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 घालता येईल आणि 1 minus कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू तुम्हाला इथे साइन स्क्वेअर घालता येईल. सो इथे कारण आधी द्या की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आपल्याला हवंय काय, 1 minus कॉस स्क्वेअर थिटा, सो साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 minus कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे दोन्ही कारणं झाली, याचं पण कारण झालं, याचं पण कारण झालं. ओके, आता 1 minus कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा, व्हॅल्यू पुट करा अपॉन कॉस थिटा. ओके, इंटू याची व्हॅल्यू आपली 1 आली आहे आणि हा आहे असाच कॉस थिटा इंटू साइन थिटा. कळाले का सगळ्यांना? ओके, आता इथे मल्टिप्लिकेशन आहे, सो नो प्रॉब्लेम. 1 into साइन स्क्वेअर थिटा दॅट इज साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इंटू कॉस थिटा इंटू साइन थिटा. ओके, आता या एका साइन थिटाला यातला एक साइन थिटा जाईल, म्हणजे राहील काय, फक्त साइन थिटा. मी स्क्वेअरवर काट मारली, दॅट इज साइन थिटा शिल्लक आहे. इथं हा साइन थिटा कॅन्सल केलाय, म्हणजे आता काय शिल्लक राहील पहा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू कॉस थिटा. तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही कॉस स्क्वेअर थिटा का नाही लिहिला? कॉस स्क्वेअर थिटा यासाठी नाही लिहिला
आपल्याला जे हवंय साध्यामध्ये हवंय टॅन थिटा इंटू सेक थिटा. टॅन थिटा म्हणजे साईन भागिले कॉस येणार आहे आणि सेक म्हणजे 1/कॉस. ओके, आणि हे आपल्याला मिळणार आहे इथे पहा, साईन थिटा अपॉन कॉस थिटा करूया इंटू 1/कॉस थिटा. किंमत बदलणार आहे का? नाही. साईन थिटा इंटू 1 दॅट इज साईन थिटा आणि कॉस थिटा इंटू कॉस थिटा. कॉस थिटा इंटू कॉस थिटा कारण मल्टिप्लाय आहे, सो नो प्रॉब्लेम. मग आता साईन थिटा अपॉन कॉस थिटा याची किंमत येते टॅन थिटा. बरोबर आहे की नाही? साईन थिटा अपॉन कॉस थिटा याची किंमत येते टॅन थिटा आणि इंटू 1/कॉस थिटा म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे? सेक थिटा. येते लक्षात? ह्याला हवं तर तुम्ही रिझन पण लिहू शकता. काय लिहू शकाल पहा, साईन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा अँड 1/कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. ओके, अँड दिस इज RHS. म्हणजेच काय? बरोबर उजवी बाजू. बरोबर आहे, आणि म्हणजे आपली डावी बाजू बरोबर उजवी बाजू सिद्ध झालाय. मग तुम्ही शेवटी सिद्धता कसं लिहिता? शेवटचं वाक्य पहा, सेक थिटा मायनस कॉस थिटा फर्स्ट ब्रॅकेटमध्ये इन सेकंड ब्रॅकेट कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू सेक थिटा इज प्रूव्ड. ओके, कळालंय का? पहा, खूप खूप सोपं आहे. दोन्ही पद्धती सोप्या आहेत. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने जा. सेक थिटा मायनस कॉस थिटा सेकंड ब्रॅकेट लिहिला आपण. बरोबर आहे. सेकची किंमत आपण 1/कॉस, कॉस आहे असंच ठेवला. इथे साईन कॉस अपॉन साईन किंमत, इथे साईन अपॉन कॉस किंमत. छेद समान केला. ओके, छेद समान केल्यानंतर अंशाची इथे वजाबाकी आहे, सो वजाबाकी केली. इथे बेरीज आहे, सो बेरीज केली. इथपर्यंत कळालंय? आता पहा पुढची स्टेप. 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा दॅट इज साइन स्क्वेअर थिटा. इथल्यानुसार आपण घातलंय कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ओके, त्याच्यानंतरची स्टेप मी काय केलेली आहे, इथं साइन स्क्वेअर थिटा इंटू 1 आणि इथे आहे कॉस थिटा इंटू कॉस थिटा इंटू साइन थिटा. एका साइन थिटाला एक साइन थिटा घालवून टाकला म्हणजे मिळाले साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू कॉस थिटा. मग आता काय करायचंय, मला टॅन थिटा हवाय. साध्याकडे सारखं बघत राहायचं म्हणजे आपल्याला कळेल की काय साध्य करायचं आणि आपण काय केलं पाहिजे. साइन अपॉन कॉस हवाय कारण टॅन पाहिजे, म्हणून साइन अपॉन कॉस थिटा इंटू 1/कॉस थिटा दॅट इज इथं टॅन थिटा इंटू सेक थिटा. कारण पण दिलेलं आहे आणि LHS इज इक्वल टू RHS प्रूव्ह झालेलं आहे.